इथे मात्र पहिलाच चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्नात मात्र इथे झेल ड्रॉप होते। एका वाघाला जीवदान येतो इथे संजू सारख्या फलंदाजाला जीवदान इथं मिळतोय। पहिल्याच चेंडूवरती मात्र एक गडी बाद होणार होता, कुठेतरी चुकी होतं वेलगाव संघाकडून। आता मात्र स्ट्राइक एंड फलंदाज कैलाश इथे बघूया, इथे सुरेख फटका स्टेट ऑफ द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न मात्र इथे निर्धाव चेंडूची सांगता। इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होते। बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकत असताना गोलंदाज मात्र रवी। इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव। काय कमालीची गोलंदाजी म्हणावी लागेल रवी या गोलंदाजाची। सामोरे फलंदाज कैलास मेचकरवाडी संघाकडून। इथे मात्र पंचांनी दोन्ही हात समांतर केलेला आहे। एक अवांतर धाव संख्येत भर, धाव संख्या पोहोचली ती मात्र 2। इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता। पंच बाद आहे का? तर वेलोशी संघाचा करण हा फलंदाज मॅन ऑफ मॅचचा मानकरी ठरलेला आहे। त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे करण। तर वळूया सामन्याकडे। इथे मात्र शेवटचा चेंडू, इथे पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, शतक संपण्याचा इशारा। धाव फलकावर धावा मात्र 2। एक शतकाच्या केल्यानंतर धाव संख्या पोहोचली ती मात्र मेचकरवाडी संघाची 2। तर इथे मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होते। संजू इंदोलाला वाटतं बॉल काय समजत नाही। गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज संदीप। पहिला चेंडू मात्र निर्धाव टाकत असताना गोलंदाज संदीप। इथे बघूया दुसरा चेंडू कशा पद्धतीने फेक करतोय। इथे मात्र एक अवांतर धाव संख्या पोहोचली ती मात्र 3। इथे सुरेख फटका, क्षेत्ररक्षण आहे तिथे जज करतोय। एकच धावेवर समाधान मानला जाईल। धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 4।
ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, काय कमालीची गोलंदाजी असेल या संदीप गोलंदाजाची वेणगाव संघाकडून. तर दरम्यान इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव. सुद्धा मी या फलंदाजाला काय बॉल समजत नाही वाटतं. इथे मात्र एक अवांतर धाव संख्येत भर, धाव संख्या जाऊन पोहोचले ती मात्र 5. कुठेतरी मात्र थंडीचा वातावरण थोडा जास्त वाटतोय आज. गोलंदाजी सुरेख पद्धतीने चालू आहे. इथे सुरेख फटका, एक धावे पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न मात्र स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय. इथे मात्र मोठा फलंदाज स्ट्राइक एंड फलंदाज संजू. इथे मात्र संजूला सुद्धा बीट करताना दिसतोय संदीप हा गोलंदाज वेणगाव संघाकडून. एक शेवटचा चेंडू होता. इथे मात्र शतक संपण्याचा इशारा. आता मात्र गोलंदाज असेल रुपेश. रुपेश हा गोलंदाज आपले परम मित्र. पहिला चेंडू टाकत असताना इथे मात्र निर्धाव चेंडू. एसटीला काय समजत नाही. पहिला चेंडू निर्धाव टाकत असताना धावसंख्या मात्र 7. इथे मात्र एक अवांतर धाव आणि धावसंख्यामध्ये अजूनही वाढ होते. 4 धावसंख्येने धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले ते मात्र 11. एक बोनस स्वरूपात 4 धावा इथं ऍड करायला लागतील स्कोरर या दिनेश पवार यांना. धावसंख्या जाऊन पोहोचले 12. इथे मात्र एक पुन्हा एकदा एक अवांतर धाव, धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 13. ते मात्र सुरेख पद्धती गोलंदाजी, निर्धाव चेंडू. चेंडू मात्र येतो निर्धाव. बघूया पुढचा चेंडू. संजू हिंदोला आणि इथे मात्र सुरेख फटका. चेंडू जातोय मात्र सीमारेषे पार. षटकार. धन्यवाद डीजे. तर धाव फलकावर धाव्या मात्र 19. बघूया पुढचा चेंडू. इथे मात्र एक पुन्हा एकदा एक अवांतर धाव, धावसंख्येत भर, धावसंख्येत पोहोचेल ती मात्र 20. कुठेतरी खराब गोलंदाजी म्हणावे लागेल.
धावपलकार धावा मात्र जोडले गेल्या 23. इथे सुरेख पद्धतीचा गोलंदाज. इथे मात्र एकच धावेवर समाधान मानला जाईल. संजू इंदोला यांच्याकडून एक धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 21. अजूनही 2 चेंडू शिल्लक. इथे मात्र निर्धाव चेंडू. चेंडू मात्र जातोय निर्धाव. इथे मात्र शेवटचा चेंडू असेल रुपेश या गोलंदाजाचा. बघूया शेवटचा चेंडू. इथे सुरेख फटका. चेंडू मात्र जातोय. इथे मात्र झेल होतोय. फलंदाज होतोय बाद. सुदाम डीजे. इथे सुरेख फटका. क्षेत्ररक्षण आहे तिथे जज करतोय. इथे मात्र जेल ड्रॉप होतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा इथे मात्र एकच धावेवर समाधान मानला जाईल. एक चेंडू एक धाव. आता मात्र फलंदाज स्ट्रायकिंग वरती विजय. बघूया कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय. इथे सुरेख फटका होता. चेंडू मागे फलंदाज धावतोय. चेंडू मात्र जाणार सीमारेषे पार. चौकार.
तर कोणी शेकोटी पेटवली असेल तर विझून ठेवा. धूर इथे मैदानात रवाना झालेला आहे. बघूया निर्धाव चेंडू. तर इथे मात्र बोलूया इथे सुरेख फटका. चेंडू मात्र जाणार सीमारेषे पार. षटकार. धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र 11. सामन्याकडे डीजे काहीतरी कन्फ्यूज आहेत. इथे सुरेख फटका स्टेट ऑफ द ग्राउंड मारला. इथे एकच धावेवर समाधान मानला जाईल. विजय सारखा फलंदाज. आता मात्र स्ट्राईक अँड फलंदाज रवी. इथे मात्र निर्धाव चेंडू. वेलोसी संघाचा कर्णधार आणि तिलसा संघाचा कर्णधार टॉच करण्यासाठी यायचे आहेत कॉमेंट्री बॉक्स मध्ये लवकरात लवकर. अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. इथे मात्र थंडी खूपच वाढत चालली. मैदानाच्या साईडला मात्र शेकोट्या आणि शेकोट्या पेटत चालल्यात. नंतर सांगू नका. इथे मात्र 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज वेनगाव संघाला. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज मात्र सिद्धार्थ. इथे मात्र चेंडू जाणार वन बाउन्स. चौकार. चौकाराच्या साहाय्याने तर तिलसा संघाने आपलं नाणेफेकी जिंकून स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. आमंत्रित केलंय फलंदाजासाठी. इथे मात्र सूर्यक फटका. चेंडू मात्र जाणार वन बाउन्स. चौकार. इथे मात्र अजूनही 2 धावसंख्येची गरज. बघूया विजय सरा सलामीचा फलंदाज इथे मैदानामध्ये असताना 2 धावा. इथे मात्र मॅच सोडून दिलेली आहे मेचकरवाडी संघाने. इथे चौकार मिळतोय. चौकार मिळतोय इथे. तर इथे वेनगाव संघ विन होतोय. चला शेक हँड करून घ्यायचंय वेनगाव संघ.